विठ्ठल नामाची शाळा भरली. पारावल्या कुठं आहेस? अरे तुझा बाप बोलतोय, मूर्खा नितीन बोलतोय. कुठं आहेस तू? बोमला. अरे काय सांगितलेलं तुला बाबा काल मी जीव तोडून? कॉलेजच्या कॅन्टीनला असते तिथं जायचं, गोड बोलून तिला गेटच्या बाहेर आणायचं. ठरेला पंढरीचा चोर. अरे बाबा तुला ओळखत नाही ती. तिथं जायचं, गोड बोलायचं, तिला गेटच्या बाहेर आणायचं आणि मग गाडीत घालून गोडाऊन लावून टाकायचं. सांगितलेलं की नाही? मूर्खासारखं नको तिकडे बोंबलत फिरायलायच. कशाला पोचतोय तुम्हाला काय की? काल तुला मेसेज बघितला नाहीस काय? व्हॉट्सअपला मी मेसेज पाठवलेला. कोण एवढं भांडालय? अरे मूर्खा तुला. ए बाबा. आणि तो तिचा छपरी बॉयफ्रेंड कोण आहे? लवर काय बॉयफ्रेंड कोण? छपरी आहे बाबा. तुला फोटो पाठवलाय बघ. तू असला ना काय करू नको बाबा. तिथं काय करायचं ना ते माझं मी करतो. तू फक्त तुला जेवढं सांगितलं तेवढं कर रे बाबा. डोकं फिरू नको. ठेव ठेव फोन येतोय. ठेव ठेव फोन. काय मूर्खासारखी. हा विनोद बोल. अरे काय सांगू. अरे नाही ना अजून होकार दिला. गावात एवढा मोठा बंगला आहे, 50 एकर शेती आहे, 50 म्हशी, 50 गायी आहेत, 50 कोंबड्या, 50 बैला आहेत. अरे बकरी तर मला मोजता येईल ना एवढी बकरी आमच्या माळा रानावर चरतायत. एवढं सगळं आणि काय कमी आहे सांग मला माझ्याकडे? काय कमी आहे सांग? आता हे बघ तुला सांगू, आता प्रेमानं ना पोरी पटवायचं संपलं. हे ना आता शांततेचं प्रेमाचं नाटक बाद झालं. जे काय करायचं ना जबरदस्तीने मिळवणार प्रेम आता. हो जबरदस्तीने. सांगते तुला सांग पुढे. हो रे बाबा सांगतो. हो हो मी सांगतो तुला. ओके. अरे नितीन दा. अरे विनोद एक माझा मित्र आलाय, तुला मी नंतर फोन करतो. अरे हो रे हो. अच्छा ओके ओके बाय बाय. ठीक आहे. हा ओके. अरे नितीन दा. अरे कोणासोबत भांडालतास? अरे गणेश. अरे भांडण कुठलं? ते आमची गोडाऊनची पोरं चाली काम करत नाहीत काय नसतं, फुकट पगार घेतात. जरा त्यांना दम देत होतो. ऐकलंय सगळं. अरे पोरगी. अरे पोती म्हणतो पोती. मी ऐकले नितीन दा सगळं. कुणाचं लपड आहे? बोंबला. बस ना ह्याला बोंबला गावभर करणार सगळं. काय गणेश काय म्हणतोस? शाळा सुटली? सुटली. वा वा अभ्यास करतोस? ते जाऊ दे. तुझं काय चालू होतं मग? माझं काय बघ आपलं सगळं चाललंय निवांत. बंगला आहे, गाडी आहे, नोकर चाकर सगळं आहे. निवांत आहे आपलं. आपलं काय हे नाही आपलं. ते जाऊ दे. मग तुझं काय ते खरं सांग. माझं काय? माझं काय नाही बघ निवांत. म्हणजे कसं असतं माहिती, मी सकाळचा उठतो रोज आणि बाकीचे जाऊ दे. तुझा पुरीचा मॅटर काय ते सांग. कुणाला कुठल्या गोडाऊन मध्ये घेऊन आलता? तुला सगळं कळलंय तर? मी ऐकले नितीनला सगळं. बर तुला मी सांगतो. आणि तुला आधीपासूनच ओळखते. पण वचन दे हे कुणाला सांगायचं नसतं. नाही. एक पोरगी मला आवडते, नेहा. गेली 10 वर्ष तिच्यावर प्रेम करतोय मी. ती जिथं जाईल तिथं मी जातोय. तिच्या मागे सावलीसारखा असतोय. तिला काही त्रास झाला ना त्रास मला होतो. जेव्हा ती उपाशी असते तेव्हा मी उपाशी झोपतो. ती दिसली नाही की मी बेचैन होतो. असा वेडा होतो रे तिच्यासाठी. तिची एक झलक बघण्यासाठी तिच्या घरासमोर मुद्दाम गाडी घेऊन जातो. 4 व्हीलर नाही हा काय 2 व्हीलर. कारण तिथून सगळं स्पष्ट दिसतं. आणि तुला सांगू ती खरंच चांगली आहे, मनापासून चांगली आहे. आणि मला वाटतं की ती माझ्या आयुष्यात माझी पत्नी म्हणून यावी, घर माझं सांभाळेल. अरे पण काय एकदा ना तिला 4 पोरांनी घेरलेलं. मी जाऊन तिला वाचवलं. तेव्हा मला थँक्यू म्हणाली. तिच्या जर मनात असतं ना तर ती मला दादा पण म्हटली असते. पण तसं नाही. तुम्ही चांगले आहात म्हणाले. 2-3 वेळा मग भेटलो सहज. फिरायला जाऊया का म्हटलं. नाही म्हणाले. आणि आवडायला लागली. मनात घर केलं तिनं. 2-3 वेळा पत्र पाठवली. प्रत्यक्षात भेटलो. 1-2दा माझ्या कानाखाली पण मारलं तिनं. पण म्हटलं नाही प्रेम मिळवायचं तिचं. 10 वर्ष झाली. 10 वर्ष वाट बघतो रे. पण तो कोण आहे ना साला तिचा मामाचा पोरगा, त्याच्यासोबत फिरते ती. अरे काय माझ्यात कमी आहे सांग? मी काय वाईट दिसतो? अरे हे बघ हे बघ हे बघ हे दिसतो ना मी हिरो दिसतो ना. गावात काय कमी आहे? सगळं एवढं गडगंज आमचं सगळं आहे. ती मला का नकार देते सांग ना. आता ना सारीचं जास्त झालं. आता उचलून ना गोडाऊन मध्ये आणणार. जबरदस्तीनं प्रेम मिळवणार. मग बघतो कसा होकार देत नाही मला ती. वा नितीन दा वा. अरे मी तुला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा समजत होतो. अरे तू तर पळपुटा म्हणून निघालास. छी
हे बघ गण्या, एक तर तू माझ्या लपड्यात पडू नकोस, आणि मी खरंच महाराजांचा मावळा आहे हे तू मला सांगायची गरज नाही. तू शिवाजी महाराजचा मावळा? अरे तू तर कावळा आहेस, कावळा. गण्या, आपल्या अवकाशात राहायचा हा? तुला माहिती नाही मी कोण आहे. शिवाजी महाराजांचा मावळा? इथे जातले लोक तुला बघून हसत्यात. गण्या, जास्ती होत हे. माझं नाही, तुझं होतंय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळ्या मुलांना गोळा करून तूच साजरी करतोस ना, अगदी पारंपरिक पद्धतीने तूच साजरी करतोस ना. अरे आम्हाला किती छान वाटते तेव्हा. पण तू आज तुझी लायकी दाखव. मला आता तुला दोस्त म्हणायची लाज वाटायला लागली. माझी मला लाज वाटायला लागली. अरे महाराज स्त्रियांचा आदर करायचे, तिला माते समान मानायची. तू एका मुलीला घोड्यामध्ये डांबायला निघाला, जबरदस्तीचं प्रेम मिळवतोस. लाज वाटली पाहिजे तुला, लाज. महाराजांचा मावळा म्हणून तुला लाज वाटली पाहिजे. तुला छत्रपती शिवाजी महाराज कधी कळलेच नाही, कळणारही नाही. मला अभिमान आहे मला महाराष्ट्रात जन्माला आल्याचा, आणि मला अभिमान आहे मी शिवरायांचा छोटा मावळा आहे. अरे गणा, अरे किती मूर्ख आहे रे. अरे म्हणजे गेली 20 वर्ष महाराजांची जयंती आम्ही अशीच फक्त दिखावा म्हणून साजरी करतो, आणि त्यांचे विचार कधी आम्ही आत्मसात केलेच नाही. आणि अरे तुझ्यासारख्या पोरांना आम्ही शिवराय कळू द्यायचे असतात, त्यांचे विचार त्यांच्यात बिंबवायचे असतात. पण तू तर मला त्यांचे विचार ऐकवायलास. अरे माझी मला लाज वाटायला लागली आता. खरंच अजय, माझी मला लाज वाटायला लागली. मी एक मिनिट. हा रावल्या, एक मिनिट, काही करू नकोस. अरे सांगितलं तेवढं कर, नको उचलू तिला, जाऊ दे तिच्या वाटेने. आणि तुम्ही पण लक्ष ठेवा, इथून पुढे आपला काही संबंध नाही, वाईट कामाशी कधीच आपला संबंध नसेल. सांगतोय तेवढं ऐकायचं. आपण इथून पुढे चांगल्या मार्गाने चालायचं. हो, आज माझे डोळे उघडले. अरे शिवरायांचा मावळा काय असतो सांगेन तुला मी भेटल्यानंतर. अरे आतापर्यंत आपण फक्त दिखाऊपणा म्हणून जगत होतो, वावरत होतो, स्वतःला शिवरायांचा मावळा समजायचो. पण शिवरायांचा मावळा नव्हतो आपण. अरे पळपुटे मावळे होतो आपण, वाईट मार्गावर चाललेलो. पण आज माझे डोळे उघडले. प्रेम हे जबरदस्तीने मिळवायचं नसतं, स्त्रीचा आदर करायचा. अरे आपले शिवराय परस्त्रीला माते समान मानायचे, परस्त्रीचा आदर करायचे, गोर गरिबांना कधी लुटत नसायचे, त्यांच्यावर अन्याय झालेला त्यांना सहन होत नसायचा. आणि आपण अन्याय करतोय रे. तोंडात तंबाखू गुटखा खायचा आणि शिवजयंती आली की मग वर्गणी मागत फिरायचं. अरे आपण हे डीजे बीजे लावून शिवजयंती साजरी करतोय, त्यापेक्षा आपण पारंपरिक पद्धतीने शिवरायांची जयंती साजरी केली तर शिवरायांना आवडेल, आणि तोच शिवरायांचा खरा खुरा मावळा असेल.